नमस्कार मित्रांनो, मी सूरज निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय। या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रोविजनल लिस्ट कशी बघायची, प्रोविजनल लिस्टमध्ये काय काय गोष्टी चेक करायला पाहिजे आणि इन केस जर त्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर कशा प्रकारे रिवर्ट करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो। जर तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा। सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पॉर्टंट लिंक्स मी टाकून ठेवलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला टॉप 15 कॉलेजेस इन फार्मसी, इंजिनिअरिंग, BBA, BCA मिळून जाईल आणि व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा मी स्क्रीन शेअर करत आहे, तुम्हाला इथे दिसत असेल ऑल अबाउट प्रोविजनल मेरिट लिस्ट। प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर बघूया। चला, इथे तुम्हाला दिसत आहे प्रोविजनल मेरिट लिस्टचे मी 3 डेफिनेशन्स मेन्शन केलेले आहे। पात्रता ठरवणे, गुणाची ओळख आणि प्रवेश प्रक्रिया। तर पात्रता ठरवणे म्हणजे तुम्ही एलिजिबल आहे की नाही कॅप प्रोसेससाठी हे डिसाईड करतं तुमचं प्रोविजनल लिस्ट, हे त्याचं पहिलं काम आहे। दुसरं काम काय, गुणांची ओळख म्हणजे तुमचे जे मार्क्स आहे, JEE मेनचे असो किंवा CETचे असो, ते व्यवस्थित आहे की नाही, बरोबर आहे की नाही, तुम्ही एलिजिबल आहे की नाही, ते तुमचे मार्क्स वगैरे चेक केले जातात। थर्ड आहे प्रवेश प्रक्रिया, म्हणजे तुमची जी कॅप प्रोसेस आहे म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, त्यासाठी मी अगोदर सांगितलं खूप मेजर रोल प्ले करतं प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट। त्यावरून पण आपल्याला अंदाज येतो आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं, कोणतं युनिव्हर्सिटी मिळू शकतं, कोणतं ब्रँच मिळू शकतं। मेजरली या गोष्टीवरून तुम्हाला क्लॅरिटी येऊन जातं। आता आपण फर्स्ट बघू प्रोविजनल मेरिट लिस्ट बघायची कशी। तर बघा, तुमची जी अधिकृत वेबसाईट आहे म्हणजे ऑफिशियल वेबसाईटला क्लिक करायचं। जसं ऑफिशियल वेबसाईटला क्लिक केलं तिथे आपला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकायचा। ते टाकल्यानंतर तिथे मेरिट लिस्ट सिलेक्शनवर क्लिक करायचं आणि जसं क्लिक केलं तर तुमचं नाव आणि गुण वगैरे सगळे जे डिटेल्स आहेत तुम्हाला शोकेस होतात। तर ते कशा प्रकारे दिसतं ते मी तुम्हाला दाखवून देतो। बघा, हाऊ टू चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट, अप्लिकेशन ID, डेट ऑफ बर्थ, साइन इन करायचं, पासवर्ड वगैरे टाकला की तुमचे डिटेल्स ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून जातं। इथे बघा, या इन्फॉर्मेशन मध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात ते बघू। फर्स्ट असतं कॅन्डिडेट्स नेम म्हणजे तुमचं नाव, सेकंड अप्लिकेशन नंबर, थर्ड CET रोल नंबर, फोर्थ कॅटेगरी, फिफ्थ मेरिट रँक, CET स्कोर 6, सेवन्थ HSC मार्क्स, एट्थ बोर्डचे जे मार्क्स असू शकतात, 9th असू शकतं डोमिसाइल स्टेटस, 10th JEE मेन स्कोर इफ अप्लिकेबल, 11th कॅटेगरी रँक इफ अप्लिकेबल अँड 12th असतं डिफिशियन्सी मार्क्स वगैरे, म्हणजे तुम्ही PWD वगैरे मधून येत असेल म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटीज त्या गोष्टी वगैरे मेन्शन केल्या असतात। DF वगैरे असेल तर ते गोष्टी मेन्शन केल्या राहील। तर आपण बघूया सगळे जे 10 ते 12 गोष्टी हे प्रॉपर चेक करा मित्रांनो। असं नाही की प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली, रँक वगैरे लिहून घेतला आणि लगेच कट ऑफवर कंपॅरिझन करायला गेले। तुमची कॅटेगरी चुकली तर नाही आहे, तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक तर नाही आहे, तुमच्या मार्क्समध्ये एक पण मार्क्सचा डिफरन्स नसला पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुम्ही चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिस आउट करू शकतात। तर सगळ्या गोष्टी डोळ्यात तेल घालून म्हणजे व्यवस्थित पद्धतीने क्रॉस चेक करा। होते कधी कधी चुकी, तुम्ही फॉर्म भरलेला असतो एखाद्या वेगळ्या कॅटेगरीवरून, चुकी त्यांच्याकडनं होऊ शकते, तुमच्याकडनं होऊ शकते, सायबर कॅफे वाल्याकडनं होऊ शकते, कोणाकडनं पण। तर या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करा, कारण क्रॉस चेक केल्यानंतर जर काही मिस्टेक आढळली तर तुम्हाला काही कोणी पोलीस केस वगैरे नाही करणार की अरे यार तुझी चुकी आहे, तुला एवढं पण कळत नाही का फॉर्म भरताना, नाही असं नसतं। ग्रीव्हरन्स फाईल करण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा किंवा 2 ते 3 दिवसाचा वेळ दिला जातो। तर याच्यामध्ये चुकी जर आढळली, या प्रकारचा इंटरफेस राहणार प्रोविजनल मेरिट लिस्टचा। याच्यामध्ये जर चुकी आढळली तर काय करावं लागणार आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला चुकी आढळली इथे लिहिलेलं आहे बघा, इफ एनी इनकरेक्ट इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट देन अप्लाय फॉर ग्रीव्हरन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड। तर तुम्ही ग्रीव्हरन्ससाठी अप्लाय करणार आणि त्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे जे मिस्टेक झालेले आहे तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये त्याला क्रॉस चेक केला जाईल आणि तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, प्रॉपर डॉक्युमेंट्ससोबत रेफरन्स घेतला जाईल आणि तुम्ही जो पॉईंट मांडलेला आहे ते बरोबर असेल तर त्याला करेक्ट केला जाईल। तर म्हणून ग्रीव्हरन्स फाईल करायचा असं नाही विचार करायचा यार जाऊ दे ना काय होते एवढ्याशा ना, असा विचार नाही करायचा। ग्रीव्हरन्स फाईल करायचा, ते व्यवस्थित बघतात, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे क्रॉस चेक करतात आणि करेक्शन करून देतात। म्हणून या लिस्टला प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणते आणि मग फायनल मेरिट लिस्ट लागते, हे लक्षात ठेवा। इथे बघा, जेव्हा तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागून जाईल, आता जसं 6 ऑगस्टला लागणार आहे तर फायनल मेरिट लिस्ट 8 ऑगस्टला लागणार आहे आणि एकदा जर फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही। त्याच्यामध्ये जे कास्ट आहे, जे कॅटेगरी आहे, जे नाव आहे, जे रँक आहे, त्याच्याच बेसवर तुम्हाला पूर्ण कॅप प्रोसेसमध्ये समोर जावं लागणार। तर म्हणून प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काही चुका असेल तर ते क्रॉस चेक करून घ्यायच्या आणि त्याला करेक्ट पण करून घ्यायचं। जर याच्यामध्ये कधी काही डाऊट आला बिंदास कमेंट्स बॉक्समध्ये विचारा। आता इथे मी काहीतरी सिम्बॉल्स तुम्हाला दाखवत आहे। डॉलरचा जो सिम्बॉल आहे तो कशासाठी यूज केला जातो, जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट जर अपलोड केली असेल तर डॉलरचा सिम्बॉल राहील। ॲट द रेटचा सिम्बॉल काय डोनेट करतो, जर तुम्ही EWS सर्टिफिकेट न अपलोड करता त्याची जर रिसिप्ट अपलोड केली असेल तर तुम्हाला ॲट द रेटचा सिम्बॉल दाखवणार आणि हॅशटॅगचा जो सिम्बॉल आहे तो कधी दाखवणार, जर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट न सबमिट करता त्याची रिसिप्ट सबमिट केली आहे। तर जर तुम्ही सबमिट केलेलं आहे तर हे सिम्बॉल्स तुम्हाला वेगवेगळ्या सर्टिफिकेटसाठी यूज केल्या जातात। आलं लक्षात?
आणि तरी मी तुम्हाला रेकमेंड करेल की ऑफिशियल वेबसाईटवर जा, सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करा. आणि मित्रांनो, काही पण अडचण असेल तर फील फ्री टू रीच आउट. आणि त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे जो पण व्हिडिओ पोस्ट केला जाईल त्याची तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्यू सो मच.